तब्बल 12 ते 15 ग्रामीणला स्पोर्ट्स सायकल असणार आहेत. 5 लाखाची ती मोठी स्पर्धा. पहिल्या ओव्हर्सला नवीन चेंडू वापरला जाईल. नंतर घ्या तर रोल बॉल. पंच चुलबुल पांडे क्या नाचेंगे मैदान के अंदर नहीं. कल्पेश जाधवला एका षटकाला 100. नाही साहेब जीपे नाही चालणार. कॅश. नो जीपे नो गूगल पे ओनली कैश. नहीं तो अभी मेरे अब जेब से देना पड़ेगा उनको. मेरे जेब में इतना पैसा नहीं है भाई. तर सुरुवात करूया. 3 षटकांची मॅच सुरुवात केली जाईल. वळूया मॅच कडे. एका बाजूला एक तुफान कल्पेश जाधव आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत. गोलंदाजी मार्क वरती प्रथम. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. ओपन करतोय विक्रांत पाटील. कल्पेश जाधव नॉन स्ट्राइक एंडला आहे परंतु गोलंदाजी मार्क वरती प्रथम. पहिली सेमीफायनल. पहिला चेंडू. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू डिप्स करले सीमा पार होतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात झाली आहे. तो फलंदाज विक्रांत पाटीलच्या बॅट मधून आला चौकार. डीजे वर्ल्ड कप झाली बघायला. खोपोली क्रिकेटच्या वर्ल्ड कपला गर्दी झाली बघायला. खोपोली क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि काय गर्दी होऊ नये. खोपोलीकरांचं जे स्वप्न होतं खोपोली प्रीमियर लीग पर्व 7व आणि त्या पर्वाची ही सुरुवात खऱ्या अर्थानं काल झाली. अंतिम आणि शेवटचा दिवस याच्यासाठी केला होता टास. तो दिवस खऱ्या अर्थानं गोड व्हावा या फटक्याने जमदार सुरुवात करून दिली होती. मागच्या फटक्यावरती 4 धावा आल्या होत्या. या फटक्याने सुरुवात केली आहे. एक सिंगल जोडली जाईल आणि एका सिंगलच्या साहाय्यानं टोटल जाऊन पोहोचली आहे ती 5 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय शिव 11 संघ. हा फलंदाजी करताना आपण पाहू शकाल जी सुरुवात कशी होईल. शिव 11 संघ किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल हा आकडा तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही आहे कारण हे पहिलं षटक आहे. हा पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय आणि इथून या खेळाला सुरुवात झाली आहे. पहिली सेमीफायनल तुम्ही या स्पर्धेची बघताय ती शिव 11 त्याला फाईट करतो आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस हा फटका फसलाय. पहिला धक्का बसला. एक मोठी विकेट गोल्डन विकेट जातीये. ज्यासाठी हे प्रयत्न सुरू होते तो मोठा विकेट जातो आहे. प्रणित कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन. डीजे वर्ल्ड कपला गर्दी झाली बघायला. स्पर्धा मानाची खोपोलिया हो शहराची. स्पर्धा मानाची खोपोलिया हो शहराची. आयोजक तुषार शंकर धुमादाचं आयोजन लय भारी. आयोजक तुषार शंकर. धन्यवाद डीजे. आयोजन लय भारी. मुन्ना फॅन्स क्लब बघा हे या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहेत मी तर म्हणेन. कारण कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं आकर्षण असतं पण या स्पर्धेमध्ये दरवर्षी मुन्ना फॅन्स क्लब आहेत ना सन्मानजनक पूर्वक काय तुम्ही कार्यक्रम केला मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचा सन्मान करतायत. हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एक केंद्रबिंदू ठरलाय. कल्पेश जाधवला सन्मानजनक पूर्वक बाहेर आणलं तरी बाबा वाह पट्ट्या काय काम केलं तू. आणि इथून त्याच्या बॅटमधनं फक्त एकही धाव नाही आली कारण स्वस्त्यामध्ये तो माघारी आलाय. इनायत पोझिशन 3 वरती. सुनील चव्हाण सिरियस सिरेमिकचे ओनर कारण उद्योग क्षेत्रामधलं हे नाव आहे. पहिले आपण हालचाल बघूया काय सुरू आहे. एक धाव आली आहे आणि सुनील चव्हाणच्या लगातारचे 3 षटकार. समीरजी मसूरकर माजी नगरसेवक खोपोली नगरपालिका यांच्या वतीने 5,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते सुनील चव्हाण. डोक्याला हात लावला त्यांनी आधीच एक सिंगल करूनच. सुरुवात झाली. अजून एक धाव जोडली गेली. टोटल नरेश 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्राइक एंड वरती आलाय विक्रांत पाटील. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. पहिला चेंडू. यावेळेस पायचीत पकडायचं होतं. पायचीत पकडायचं होतं. या चेंडूला खोलात टाकलं होतं.
सुनील चव्हाणवरती किती लक्ष आहे बघा. त्याला केम्यात पकडायचा प्रयत्न सुरू झालाय. इथे ही धाव हा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. फलंदाज सेफ आहे की नाही हे चेक केलं जाईल. तिसरे पंच आमच्या मैदानाच्या या KTC लाईव्हच्या माध्यमातून चेक करतील आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. यस आउट. हा KTC लाईव्हने शेवटपर्यंत त्याला कव्हर केलं होतं. चला सन्मानपूर्वक सुनील चव्हाणला बाहेर घेऊन या. चला या स्टीजे. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला सुनील चव्हाण माघारी परतला. आता प्रसाद भोईरवरती जबाबदारी असेल. हा देखील एक कसलेला खेळाडू आहे ज्याने कित्येक स्पर्धा बघा. आता मुन्ना फॅन्स क्लब आतमध्ये जाऊ नका. जर आता मुन्ना फॅन्स क्लब आतमध्ये जाऊ नका. आता यावेळेस खोलात टाकलं होतं. प्रसाद भोईरला सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. आता जितक्या लवकर आपल्याला स्पर्धा कव्हर येतील तितक्या लवकर आपल्याला प्रयत्न राहील कव्हर करायचा. कारण वेळ मिनिट आता आपण हा फार आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. साठे डीजे आता आराम करून आलेत. आमचे शाहिद भाई देखील आलेत जे दिवसभर त्यांचा आराम आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ते या स्पर्धेकरिता जोडले जात आहेत. बराचसा मोठा त्यांचा सिस्टीम डीजे जे खानावला आम्ही बघितलं त्याप्रमाणे आता पुरा खोपोलीमध्ये अजून पुढे कुठे ऑर्डर असेल तुमची. धाव संख्या आहे ती 7. चला स्पीडअप करा पंच. जास्त वेळ एकत्र येऊन देऊ नका. 7 धावा आहेत. प्रसाद भोईर ज्यानं आतापर्यंत एक धाव बनवली आहे त्याच्या बरोबरीने विक्रांत पाटील ज्याने वैयक्तिक 5 धावा बनवल्या. 3 चेंडूचा सामना आतापर्यंत केला आहे. षटक क्रमांक सुरू झालाय. सुशांत यावेळेस फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेतला गेला. अचूक या चेंडूला मात्र ध्यानलं गेलं कारण व्यवस्थितरित्या बॅटवर कलेक्ट केला. चेंडू मिड विकेट सीमा पार. प्रसाद भोईरच्या बॅटमधून आला हा दमदार फटका. षटकार.
पूर्वक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस फटका चांगला आहे, दमदार फटका शतक चेंडू पर्यंत येणार. एक सिंगल जोडली जाईल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होत नाहीये, थांबवलं या ठिकाणी. एकच सिंगल मिळेल, एका सिंगलच्या मदतीने धावा संख्या होतीये 15 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रेक्षक या मॅचला जोडले जात आहेत. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह मात्र सुरू आहे. थेट प्रक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू झाला आहे. हा फटका बराच लांब मारला होता. फलंदाज प्रसाद भोईरच्या बॅट मधनं आला हा फटका. षटकार. सहा धावा मिळतील, कारण संधी फार आपल्याला आता कमी मिळेल, कारण शेवटच्या टप्प्यात आलोय. जितक्या लवकर स्पर्धा कंप्लीट करता येईल तितका आमचा मानस राहील, कारण इथे वेळ फार कमी आहे. कमी वेळामध्ये हा सामना आता फिनिश करायचा प्रयत्न झाला आहे, परंतु इथून विकेट जातीये. प्रसाद भोईर येतील. बॅक टू द गाउड्स डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. कोणी बाहेरून बोलू नका. फेअर डिलिव्हरी. चला, फेअर डिलिव्हरी नाही, कोणी कोणाला सांगू नका. तिसरे पंच निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी असेल, कारण KTC लाईव्ह प्रत्येक शेवटच्या मोमेंटम परत त्यांनी कॅच केलंय. क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट. चला या मुन्ना फॅन्स बाहेर. चला, धाबा संख्या आहे 21. 21 धाबा. त्याप्रमाणे आमचे दूषणजी ओसवाल झंकार सायकल स्टोर्सचे मालक आहेत, ज्यांच्या माध्यमातून जी स्पोर्ट्स सायकल आम्हाला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज साठी दिली आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शॉपला अगदी आपण जवळ भेट द्या. ज्यांच्या शॉपमध्ये नवनवीन स्पोर्ट्स सायकल तुम्ही आजही खरेदी करू शकता, कारण चांगल्या क्वालिटी आणि सगळं, मग लहान मुलापासून अगदी तुम्हाला जशी हवी आहे तशी स्पोर्ट्स सायकल तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी सायकल या स्पर्धेला स्पॉन्सर्स केली आहे ते दूषण शेठ ओसवाल साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि मनपूर्वक तुमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या स्वागतासाठी आलेला हा एक दमदार फटका देऊन घेतोय. धावा 6 डीजे. बघा बॅट्समन नेम सांगा नवीन. यावेळेस धक्का बसतोय. फलंदाज मागे येतील. हिमांशु यादव. दुसरा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड लावता तो. चला सुनील चव्हाण साहेब, नाव सांगा तुमच्या फलंदाजी. कोण गेलाय नाव सांगा इथे. रोहन आणि ओमकार. धावा संख्या आहे ती 27. 27 धावा. षटक शेवटचा आणि अंतिम आहे. 27 धावा. तर स्पीडअप करा. खोपोली प्रीमियर लीगची पहिली सेमीफायनल आहे ती शिव 11 त्याला फाईट करतोय. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. स्लो केलाय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. सटीक लाईनने टाकलेला चेंडू मात्र निर्धाव बघायला मिळाला.
इथून खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये मजा येते. निर्धाव चेंडू येतो, कधी चौकार येतो, कधी षटकार येतोय. हीच तर खरी मजा आहे. प्रेक्षक शांत पद्धतीने या मॅचला बघतायत. चला आउटसाइडला ऑफ स्टंप, हा देखील निर्धाव चेंडू येतोय. 27 पर्यंत टोटल थांबली आहे. एकाच चौकार षटकार देखील यायला मजा येईल जरा या मॅच मध्ये. सूरज पांडे या टीमचा हिस्सा बनलेत. सटीक लाईन, स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, हे षटक खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 27. येणारे 18 चेंडू गरज आहे ती 28 या धावसंख्येची. आमचे झंकार स्पोर्ट्सचे मालक दूषण शेठ ओसवाल ज्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दूषण शेठ ओसवाल साठी, कारण ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल जी केटीसी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे ते दूषण शेठ ओसवाल. जोरदार टाळ्या दूषण शेठ ओसवाल सर्वांसाठी, कारण ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आणि ज्यांना कोणा स्पोर्ट्स सायकल खरेदी करायची असेल त्यांनी त्यांच्या झंकार सायकल स्पोर्ट्स मार्टला आपण जरूर भेट द्या. नवनवीन सायकल किंवा इतरही गोष्टी आपण त्या दुकानामधून खरेदी करू शकता. ज्यांचं खोपोली खालच्या खोपोलीमध्ये दुकान आहे ना ओसवाल साहेब, दुकान खालच्या खोपोलीत ना आपलं, खालच्या खोपोलीमध्ये आपण जवळ त्या ठिकाणी भेट द्या. नवनवीन स्पोर्ट्स सायकल आपण जरूर तिथून खरेदी करू शकता. आणि श्री गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर गेलात तर मला वाटतं तुम्हाला थोडीशी सूट देखील मिळेल, बरोबर ना साहेब? येस, जरूर आम्ही देखील तुमच्या शॉपला भेट देऊ. चांगल्या प्रकारच्या पुढची नेक्स्ट मॅच अभि ट्रेडर्स त्याला फाईट करेल वेदांत 11. चला टॉस साठी या. वेदांत 11 आणि अभि ट्रेडर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी या. चला मॅच कडे आपण जातोय. चला टीम मीटिंग नको, पंच एकत्र येऊन देऊ नका आपण त्यांना. 18 चेंडू आणि गरज आहे 28 या धावसंख्येची. सर कसं वाटतं? 18 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. आता वातावरणामध्ये बदल झालाय, कारण दुपारचं माध्यम होतं. या दुपारच्या अगदी उन्हामध्ये हा यस दूषण शेठ ओसवाल साहेबांनी एकदा शब्द दिला ना की ते दिलेल्या शब्दाला पूर्ण करतायत. म्हणजे जेवढ्या वर्षी प्रीमियर लीग होईल तितक्या वर्षी आम्ही तुम्हाला सायकल पुरस्कृत करू. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस का बॉस करतोय. ते दूषण शेठ ओसवाल टॉस जिंकलाय. वेदांत 11 ना टॉस जिंकलाय. आणि दूषण साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आणि त्यांनी शब्द दिला प्रत्येक वर्षी आम्ही स्पोर्ट्स सायकल तुम्हाला स्पॉन्सर्स करू. जितक्या वर्ष ही स्पर्धा खोपोली शहरासाठी चालू राहील तितक्या वर्षी ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरू जाईल. आणि तुम्हाला स्पोर्ट्स सायकल जर खरेदी करायचं असेल तर त्यांचं दुकान खालच्या खोपोलीमध्ये आहे. झंकार सायकल स्टोर्स असं या दुकानाचं नाव, आणि तिथून तुम्ही जरूर त्या ठिकाणी खरेदी करू शकता. फटका दमदार आहे. बराच काळ हवेमध्ये चेंडू बघायला मिळाला. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस शुभम गर्दी झाली बघायला. खोपोली क्रिकेटच्या वर्ल्ड कपला गर्दी झाली बघायला. स्पर्धा मानाची खोपोलिया हो शहराची. स्पर्धा मानाची खोपोलिया हो शहराची. आयोजक तुषार शंकर धुमाल दादांचं आयोजन लय भारी. आयोजक तुषार शंकर धुमाल दादांचं. यस धन्यवाद. आयोजन लय भारी, कारण आयोजनामध्ये कुठलीही कमी झालेली नाहीये. कारण ज्या ज्या गोष्टीची मागणी तसा पुरवठा. चला स्पीडअप करा. वारंवार टीम मीटिंग नकोय. जसा मागणी तसा पुरवठा या स्पर्धेच्या दरम्यान भागाला मिळाला. स्पीडअप दाखवा जरा. धावसंख्या आहे ती अजून खाता देखील उघड नाही, कारण जिथे चेंडू शिल्लक आहेत आता 17-28 या धावसंख्येची गरज.
कोलाट टाकलं होतं. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा पार येतोय. चौकार आला या चेंडूवरती. सुरुवात झाली आता. 28चा पाठलाग करायचा होता. अजूनही मला वाटते गरज असेल ती 16 चेंडू आणि 24 या धावसंख्येची. 24च्या धावसंख्येची गरज. मॅच रफ अँड टफ बघायला मिळते. ठोसास ठोसे बघायला मिळतात. वार पे पलट वार बघायला मिळतात आणि तेच तर या मॅच मध्ये बघायला मिळायला हवं कारण प्रेक्षक त्यासाठी आतुरलेत. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर ड्राईव्ह घालायचा होता. काय जबरदस्त कमालीचा फटका कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. फटका जबरदस्त होता. फलंदाज शकीलच्या बॅट मधनं आला हा चौकार. 4 धावा मिळतील. संघ पोहोचेल पुढे. 8 या धावसंख्येवरती लगातारचे 2 चौकार. शकील शेख हा देखील कसलेला खेळाडू आहे. शिलपाटा या गावातून मला वाटतं खेळतो ना. भानवज मधून आपण त्याला सातत्यानं पाहिलं. इथे मात्र शकील शेख लटकले होते. नशिबाने त्यानं साथ दिली आणि खऱ्या आता संधीचं त्या ठिकाणी आता सोनं करायचं असेल शकील शेखला तर आता आक्रमक खेळ करावा लागेल आणि इथून तुम्हाला कशा प्रकारचा खेळ आता करायचा आहे ते आता आठवावा लागेल कारण तुम्हाला एक संधी दिली गेली. आता जे सुटल्यानंतर धावसंख्या होती आहे ती 9 धावा. 9 धावा दूर स्कोर कार्ड वरती आहेत. फटका जबरदस्त आहे. चेंडू सीमारेषा पार येतोय. अजून एक येतोय दमखम दाखवणारा फलंदाज सुशांत मोरेच्या बॅट मधना हा षटकार. जरा मागे या प्रेक्षक समोर येते. सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड केली. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेचू शकत नाही कारण पहिले चेंडूची लाईन ओळखली जाते. टप्पा कुठे आहे ते ओळखला जातो आणि त्यानंतर टप्प्यावरती तो कार्यक्रम केला जातो. हा टप्पा अगदी समोर पडला होता. सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड केली. एक सिंगल या चेंडूवरती घेतली गेली. धावसंख्या होती ती 16 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सुरुवात चांगली केली आहे मी तर म्हणेन कारण पहिलं षटक संपलं ते 16 या धावसंख्येवरती. धावसंख्या आहे ती 16. 12 चेंडू 12 धावांची संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जबरदस्त फटका बघायला मिळाला. सुरुवात केली आहे. एक सिंगल आली आहे. शेवटचे 11 चेंडू उरलेत मित्रांनो. 11 या धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगणार का की सामना आता फिनिश करणार शकील शेख जो इनायत पोझिशन 3 वरती आला. रिव्हर्सचं माध्यम फटका सक्सेसफुल ठरला. चेंडू सीमा पार होतोय. फाईन लेग लॉंग लेग सीमा पार आलाय. शकीलच्या बॅट मध्ये हा एक दमदार फटका चौकार.